भेटला बाबा लांब वा. तुम्ही बाजूला तिथं शांतरा. झालं बाहेर निघ. दादा जवळ येऊ नका, हालचाल करू नका. पडेल पायाजवळ. खाली गेले खाली गेले. नागत आहे ना दादा? नागत आहे ना? नाग आहे, मोठा आहे. इतका फणा भरले भेटला बाबा लांब वा. थोडं पाणी घ्या टपात. झालं इथे सावली दे. सावली त्याला दूध आणते. दूध नाही. दूध कधी द्यायचं पण नाही. पाणी. दूध हे त्याच्यासाठी विष आहे. लक्षात आलं? दूध आपल्यासाठी आणणं आहे, पण या जीवासाठी तिथे ठेवा. चला पाणी पिणार. पाणी हा नाग साप. आपण नाग म्हणून प्रचलित आहे आपल्याकडे. विषारी प्रजातीचा साप. ठीक आहे. विषारी प्रजातीचं म्हणजे आपल्या इथे 4 साप विषारी प्रजातीचे सापडतात. नाग, मण्यार, सूर्यकांडारा ज्याला म्हणतो आपण. ठीक आहे. घोणस आणि फुरसे हे 4 साप विषारी आहेत. बाकी सगळे साप बिनविषारी आहेत. लक्षात आलं? आता ह्या सापांना वाचवायचं काय, एक महत्वाचं थोडक्यात सांगतो. आपल्याला जे आजार होतात, कॅन्सर, टीबी, लेप्टोस्पायरोसिस, HIV, कर्करोग, हे जीवघेणे आजार आहेत. त्याच्यामध्ये जीव 100% जातो. ठीक आहे. 2 वर्षांनी का होईना 4 वर्ष जीव जाणार. आणि त्या आजारांवरती जी आपल्याला मोफत औषधं मिळतात कुठे, सरकारी हॉस्पिटलमध्ये, ती या विषारी सापांच्या विषापासून बनवतात. ठीक आहे. जर हे विषारी साप राहिले नाही तर औषध निर्मिती होणार नाही आणि आपल्याला औषध मिळणार नाही. आपण तडफडून मरणार, एवढं नक्की आहे. ठीक आहे. म्हणून आपल्याला या जीवांना वाचवायचं. असंही साप कुठलाही पाय पडल्याशिवाय चावत नाही. साप कधी मागे येत नाही, डाव धरत नाही. किंवा सापाला जर कोणी मांत्रिक तुमच्याकडे आला, गारुडी लोक, आणि टोपलीतून साप काढला तर कधी दूध देण्याचा प्रयत्न करू नका, कारण सापासाठी दूध हे विष आहे. लक्षात आलं? त्याचं अन्न काय? उंदीर, घूस, पाल, सरडे, छोटे पक्षी, अंडी हे त्याचं अन्न आहे. ठीक आहे. हे खाण्यासाठी साप आपल्या घराजवळ आलेला असतो. ओके. तुम्ही सगळ्यांनी हा जीव वाचवला त्यासाठी तुमचं मनापासून आभार. चला बरोबर आहे रस्ते.